आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात शिवसेनेने बैठकीचं आयोजन केलंय। गुरुवारी विधानसभा मतदारसंघनिहाय बैठक होणार असून यावेळी उदय सामंत, दीपक केसरकर आणि निलेश राणे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय झालाय। अनेक वर्षांपासून रखडलेला आकारी पट जमिनीचा प्रश्न अखेर सुटलाय। महाराष्ट्र शासनाने GR जारी केला असून त्यानुसार बाजार मूल्याच्या केवळ 5% रक्कम शासनास जमा केल्यास शेतकऱ्यांना त्यांची जमीन पुन्हा परत मिळणार आहे। फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पीडितेच्या फोनवरून कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना सांत्वन दिलंय, तसंच न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलंय। राज्यातील बेरोजगार तरुणांची रोजगार देण्याच्या आमिषानं बोगस ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करा, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषद सभापती राम शिंदेंनी दिले। डॉक्टर दीपक सावंत यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे। यावेळी केंद्र सरकारच्या मिलेट मिशन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी चर्चा झाली। कुपोषण निर्मूलन, माता बालमृत्यू आणि संसर्गजन्य आजार टास्क फोर्सचे डॉक्टर दीपक सावंत अध्यक्ष आहेत। नाशकात पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर हटवण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले। नाशिक शहर पोलिसांनी गुंडांविरोधात राबवलेल्या मोहिमेनंतर पोलिसांच्या समर्थनार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करणारे बॅनर लागले होते। नाशिक संभाजीनगर महामार्गावर रायते शिवारात रात्री कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्या 3 भाविकांचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 जण गंभीर जखमी झाले। भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मोन्था चक्रीवादळामुळे वाऱ्याची तीव्रता अंदाजे 80 ताशी किलोमीटर असणार आहे। मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये असा सल्ला दिलाय। रशियन तंत्रज्ञानाद्वारे आता भारतातच सिव्हिल एअरक्राफ्ट तयार करण्यात येणार आहे आणि रशियन सरकारी कंपनीनं भारतासोबत करार केलाय। हे लहान शहरांना हवाई कनेक्टिव्हिटी प्रदान करणाऱ्या उडान योजनेसाठी गेम चेंजर ठरू शकतं।